माणुसकी विसरला, तरुणीवर केला बलात्कार, तिच्या बापाने केले त्याच्या आईवडिलांना ठार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती. आणि आजची घटना ही बघायची आपल्याला सातारा जिल्ह्यामधली. समाजात अवतीभोवती अनेक घटना घडत असतात ज्यामुळे आपण अस्वस्थ होतो. खरंच आपली जीवाणूमूल्य ऱ्हास होत चाललेली आहेत अशी मात्र शंका मनामध्ये येऊ लागते. आणि रागापायी आपली नाती गोती विसरून आपण असे काही क्रूर कृत्य करतो की आपल्याला स्वतःला त्याची लाज वाटते. मात्र हा प्रश्न संवेदनशील मनाला अस्वस्थ करून सोडतो. आणि अशीच एक घटना या सातारा जिल्ह्यामध्ये मान तालुक्यामध्ये असणाऱ्या आंधळी या गावामध्ये घडलेली आहे. सख्या चुलत भावानेच आपल्या चुलत भावाचा व भावजाईचा कुऱ्हाडीने सपासप घाव घालून खून केला. त्याचा सविस्तर वृत्तांत दहिवडी पोलीस स्टेशन व इतर ठिकाणापासून मिळालेला हा वृत्तांत आपल्याला सविस्तर बघायचा आहे. बघूया सविस्तर घटना, काय घडलं, कसं घडलं ते. आंधळी तालुका मान जिल्हा सातारा येथे चिंगूबाई रामचंद्र पवार वय 68 या राहत होत्या. आणि त्यांना 2 मुले आहेत. चिंगूबाई या शेती करतात. त्यांच्या दोन्ही मुलापैकी शिवाजी हा फलटण येथे बायको मुलासह कामानिमित्त राहण्यास आहे, तर दुसरा मुलगा संजय वय 50 हा आपली पत्नी मनीषासह राहतो. आता संजय रामचंद्र पवार याला नानासो नावाचा एक मुलगा, तर सोनाली आणि माधुरी नावाच्या 2 मुली. नानासमोर हा कामानिमित्त पुणे येथे बाहेर राहत होता, तर सोनालीचे लग्न झालेले होते. संजय हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आणि यावर्षी पाऊस पाणी कमी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. आणि संजय याने देखील शेतात ज्वारी पेरली आहे. दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 8 वाजता घरातील सर्वांनी जेवण केले, जेवण वगैरे झाले. आणि त्यानंतर विहिरीवरील लाईट 10 वाजता येणार होती, म्हणून ज्वारीला पाणी देण्यासाठी व युरिया खत देण्यासाठी संजय हा आपली पत्नी मनीषा हिच्यासह रात्री पवारदरा नावाच्या शिवारात निघाले. तिथे पोहोचले. मनीषा हिने विहिरीजवळच्या ज्वारीच्या पिकात युरिया विस्कटायला सुरुवात केली, तर स्वतः संजय पाण्याकडे चेंबूरकडे मानी चालू लागला. आता जात असताना अचानक पाठीमागून त्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घातला गेला. लगेच दुसरा घाव त्याच्या मानेवर घालण्यात आला. आणि घाव पडत असतानाच जीवाच्या आकांताने त्यांनी आरडाओरडा केला आणि तो जमिनीवरती कोसळला. आता पतीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मनीषा लगेच काय झाले म्हणत चेंबरकडे आली. त्यावेळी दबा धरून बसलेल्या अज्ञात नराधामाने तिच्याही मानेवर कुऱ्हाडीचे घाव घातले. तीही तिथेच कोसळली. रात्रीची वेळ, गावापासून दूर, पवारदरा आजूबाजूला मदतीला कोणी धावलं नाही. मात्र घाव हा खोलवरती गेला होता आणि रक्ताच्या चिरकाळ्या या अतिस्रावामुळे दोघेही गतप्राण झाले होते. कुऱ्हाडीचे घाव इतके जोरात बसले होते की दोघांनाही एका ठोक्यामध्ये दोघांचाही जीव गेला होता आणि रक्त वाहत होते. सकाळी एक गावातीलच शेतकरी शेळ्या चारण्यासाठी पवारदरा शिवारात गेल्यानंतर त्याला संजय आणि मनीषा यांचे मृतदेह दिसले आणि तो पळतच वस्तीवर गेला. त्याने गावकऱ्यांना आणि पवार कुटुंबियांना माहिती दिली. त्याने तिकडे घाव घेतली आणि गावचे पोलीस पाटील विशाल गुरव यांनी ही माहिती लगेच दहिवडी पोलीस स्टेशनला दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून दुहेरी खुनाचा प्रकार घडल्याने तातडीने उपविभागीय पोलीस अधिकारी आणि यांची सर्व टीम घेऊन तिथे हजर झाले घटनास्थळी. दोन्ही मृतदेहाचे पंचनामे करून घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह दहिवडी येथील सरकारी दवाखान्यात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. आता श्वान पथक हे पाचारण करण्यात आले होते. पोलीस पथकाने चातुर्याने गावात व परिसरात चौकशीला सुरुवात केली. चिंगूताई रामचंद्र पवार यांनी संजय हा एक संशय व्यक्त केला. मात्र तो इतर ठिकाणावरून मिळालेली माहिती आणि याचे विश्लेषण करून जे हाती आले ते धक्कादायक मात्र होते. संजय पवार याचा मुलगा नानासो हा सध्या पुण्यात कामानिमित्त राहत असला तरी 2 वर्षापूर्वी त्याने आपल्या चुलत बहिणीबरोबरच गैरकृत्य केले होते. आणि तेव्हा त्याच्या विरुद्ध त्या मुलीच्या कुटुंबाने नानासोविरोधात केस दाखल केली होती आणि ती केस अजून न्यायप्रविष्ट आहे. तिचे कुटुंब मात्र संजय पवार याच्या कुटुंबावर चिडून गेले होते. गेल्या 2 वर्षापासून त्याच्याविषयी खुन्नस बाळगून होते. ही बाब पोलिसांना आजूबाजूला केलेल्या चौकशीत समजली. तसेच संजयची आई चिंगूबाई यांनीही आपल्या जबाबात ती व्यक्ती अर्थातच बापूराव उर्फ दादोसा शहाजी पवार वय 35 राहणार आंधळी तालुका मान जिल्हा सातारा यांच्यावर संशय व्यक्त केला होता. आणि एका रात्री बापूराव उर्फ दादासाव याने घरात येऊन तुमचे कुटुंब खल्लास करून टाकतो अशी धमकी दिली होती.
मात्र त्यावरूनच चिंगूबाई यांनी संशय व्यक्त केला होता आणि ही माहितीच मिळताच पोलीस पथक संशयित बाबूराव उर्फ दादासोर पवार यांच्या शोधात असतानाच तो एका गाडीमध्ये लपलेला आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली आणि पोलीस अधीक्षक समीर शेख आणि यांची सर्व टीम यांनी त्याला जेरबंद केलं आणि योग्य ती न्यायालयीन कोठडी त्यांना याला घेतले आणि पुढील अजून तपासाचा पूर्ण झाला आणि हा आता सध्या तुरुंगात थांबलेला आहे. अशी घटना मित्रांनो ते घडलेली आहे. तर ही घटना का घडली, कशामुळे घडली, तर थोडक्यात सांगतो तुम्हाला. घटनेमध्ये बघायचं ठरलं तर सविस्तर म्हणजे 2 भाऊ, हे चुलत भाऊ आणि दोघांचे कुटुंब अतिशय सुरळीतपणे चालू. दोघंही धंदा, आपली आपली नोकरी, सगळ्या गोष्टी सुरळीत करत असताना मात्र 2 वर्षापूर्वी एकाच्या मुलांनी त्या दुसऱ्या मुलाच्या मुलीला मात्र थोडं गैरकृत्य तिच्याशी केलं होतं. मात्र त्याला 2 वर्ष घडून झाले होते. तेव्हापासून हा यांच्यावरती टपून होता, यांच्या सर्व कुटुंबावरती, आणि हाच बदला घेण्यासाठी याने संधी साधत या दोघांना खून करून खल्लास केले. मात्र तो जो व्यक्ती होता, तो जो बलात्कार करणारा जो मुलगा होता, तो मात्र तिकडेच शहरामध्ये होता. मात्र त्याच्या आईवडिलांना याने ठार केलं. तर या घटनेचं आता 2 वर्ष झालं होतं. या घटनेनंतर तेव्हा ते प्रकरण मिटलं होतं. त्या गोष्टी सगळ्या क्लिअर करायला पाहिजे होत्या. यानंतर अशी घटना ही घडायला नव्हती पाहिजे. यांनी एक शक धरून याच्यावरती नजर ठेवून या कुटुंबावरती या दोघांचा, आईवडिलांचा, त्या मुलाच्या ठार केलेलं आहे यांना. तर भेटूया आपण पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची. धन्यवाद. अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये घडणाऱ्या सर्व क्राईम स्टोऱ्या आपण आपल्या चॅनलवरती दाखवत असतो. जेणेकरून आपली जे महाराष्ट्रामधील वाढती गुन्हेगारी, एक वासना लोकांच्या मनामध्ये जी भरलेली आहे, ते आपण कुठेतरी कमी करू, यासाठी आपला हा एक छोटासा उपक्रम आहे. धन्यवाद.